नमस्कार, मी मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवूया झटपट होणारी झणझणीत मिसळपाव. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी मोड आलेली मटकी घेतली. आता ही मटकी आपल्याला कुकरमध्ये टाकायची. याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी. पाव चमचा हळद घालायचे. तर मध्यम आचेवर आपल्याला या कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची. आता आपण मिसळसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ, भाजून घेऊ. आता इथं मी अर्धा वाटी किसलेलं खोबरं घेतलंय. चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय. चला, खोबरं छान भाजले गेलेले. तर आपण भांड्यामध्ये काढून घेऊ. तर कढईमध्ये घालायचंय 2 चमचे तेल. इथं मी 2 कांदे उभे कापून घेतले, ते तेलामध्ये घालायचे आणि कांदाही सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला तर याच्यामध्ये आपल्याला 1 अद्रकचा तुकडा घालायचा आहे. 5-7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि छोट्या आकाराचा टोमॅटो घेतला मी, तो कट करून घालायचा आहे. आणि याला हे सगळं मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे टोमॅटो सॉफ्ट झालं पाहिजे. चला, सगळा मसाला परतून झाला. आता भांड्यामध्ये काढून घेऊ. आता हे वाटण आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचंय मिक्सरमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता. चला, आता आपण मिसळ तयार करून घेऊ. तर कढईमध्ये मी 2-3 पळी तेल घातलंय. तर याच्यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं. तर जिरं मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचंय. आणि वाटण सगळं चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पावडर टाकायची आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे. आता हे सगळे मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. या मिसळला जास्त वेळ नाही लागत, चटकीपट होती आणि खायला पण खूप टेस्टी लागते. चला, आता मसाला चांगला परतून झालाय. तर याच्यामध्ये टाकायची आपल्याला शिजलेली मटकी. तर ही पाण्यासकट मटकी आपल्याला याच्यामध्ये टाकायची. मिक्स करून घ्यायची चांगली. तर याच्यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचंय, 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालायचंय.
1 लिटर पाणी घातलंय मी याच्यामध्ये. आता याच्यामध्ये घालायचंय चवीपुरतं मीठ. मिक्स करायची मिसळ चांगली. आता झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवर एक उकळी काढून घ्यायची. खळखळ उकळी काढून घ्यायची. मस्त छान रंग आलाय मिसळ. आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि परत एक उकळी काढून घ्यायची. म्हणजे मसाल्याचा फ्लेवर चांगला मिसळमध्ये उतरला पाहिजे. मस्त एकदम झणझणीत आपली मिसळ बनवून तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि मिसळ सर्व करायची. कांदा, कोथिंबीर, फरसाण. तर सगळ्यात आधी फरसाण घालायचे वाटीमध्ये. कांदा, त्याच्यानंतर मटकी घालायची. वरतून परत फरसाण घालायचे आणि आपला झणझणीत कट तयार केलेला घालायचा आहे. त्याच्या वरतून आपल्याला थोडं फरसाण, कांदा आणि कोथिंबीर घालायची. सोबत पाव. झणझणीत आपली मिसळ पाव बनवून तयार आहे. एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.